नमस्कार. अ, काल आमच्या खांबेवाडी क्षेत्रामध्ये सीना नदीमध्ये काल पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी विदाऊट युनिफॉर्म आले होते. तिथं काही शेतकरी काम करत होते. मी माझ्या शेतामध्ये म्हणजे 100 मीटरच्याच अंतरावर माझं क्षेत्र होतं. तिथं काहीतरी आवाज कालवा व्हायला लागलाय म्हणून मी पाहत होतो, तर बरेच तिथं गर्दी चालू होती म्हणून मी खाली गेलो. तर पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी येऊन शेतकऱ्याकडनं 25,000 रुपयाची लाच घेत होते. हे विषय त्यांना मी तिथं सांगितलं, की तुम्ही काय असं काय करू नका. हा विषय मिटला. मी गेल्यानंतर तिथनं लगेच म्हणजे त्यांना दमदाटी, की कुणी बोलवलं, कुणी सांगितलं, आता हे विषय मिटणारच नाही. अशी दमदाटी गरिबांवरती केली आणि असे अनेक विषय करमाळा पोलीस स्टेशन विषय सध्याच्या परिस्थितीमध्ये तक्रार लोक देत आहेत. ह्याच्यावरती मला वाटतं, की सगळ्यांनी लक्ष घालून जर घेतलं, तर अनेक पुरावेशीर आणि अनेक लोक समोर येतील, की ह्या गोष्टीला सांगण्यासाठी समोर येतील. माझी एवढी विनंती, की आम्ही एस-पी साहेबांना असेल किंवा डी-आय-जी असेल किंवा जी ह्या महाराष्ट्राचे ज्यांच्याकडे पोलीस स्टेशनचं डिपार्टमेंट असतं, पोलीस प्रशासनाच्या वरती ज्यांचं नियंत्रण असतं, यांच्याकडे आम्ही जाऊन कागदपत्र व्यवहार करणार आहे, की ह्या गोष्टीला लवकरात लवकर आळा घातला पाहिजे. सध्या आपण जे ठिकाणी पत्रकार परिषद बोलवलेली आहे, कालचा आपण विषय सांगताय त्या अनुषंगाने पोलीस कर्मचारी आले होते. काय कामावर त्यांच्या सरकारी कामामध्ये हस्तक्षेप केल्याबद्दल काय आपल्याला काय कारवाई करणार? मला पहिल्यांदाच कळलं. मला 353 हा गुन्हा माहित होता, की सरकारी कामात अडथळा असतो, पण लाच घेताना तरी पकडल्यावर 353 लागतो हा मला कालच विषय कळला. तिथं ऍक्च्युअल असं होतं, की एक गरीब शेतकरी होता, त्याचं घरकुलाचं काम चाललं होतं. घराच्या खिडकीला फरशी बसवल्याला कच चालत नाही म्हणून त्याने वाळू तिथनं नेत होता कच त्या खिडकीसाठी. तर त्याला पोलिसांनी पकडलं. त्याला 25,000 रुपये त्यांनी मागितले. त्याच्याकडे 23,000 रुपये होते. त्याच्यावरून त्यांचा वादविवाद छिडला होता पैशांसाठी. आणि एकदम म्हणजे योगायोगच, की मी त्या दिवशी आमच्या शेतीमध्ये तिथं आमचं काम चालू होतं. मी तिथं प्रेझेंट होतो त्या दिवशी आणि मी तिथे गेल्यावरती हा विषय खरंच उघडकीस आला पुढे. ऑब्विसली त्या चुकीचं 25,000 रुपये घेणे होतं. ते पण महसूल खात्याने तो खरं गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याच्यावरती ऑब्विसली त्या एक खडा चोरणं सुद्धा तो गुन्हाच आहे. महसूल खात्याने तिथं तलाठी असतील किंवा माननीय तहसीलदार साहेब असतील, यांनी तिथे कायदेशीर कारवाई करावं, ह्याच्यात आमचं काही दुमत नाही. बरं, तुम्ही कारवाई करायला नाही आलाय, तुम्ही तिथं कॉम्प्रोमाइज करून 25,000 रुपये घ्यायसाठी आलाय, ती पण पोलीस आलेले. तलाटे किंवा महसूल खात्याचा एकही माणूस तिथं प्रेझेंट नव्हता. आणि जी पोलीस आले होते, जर त्यांचे इंटेन्शन खरंच क्लीन होते, तर त्यांनी वर्दीमध्ये यायचं होतं ना. पोलिसाची गाडी घेऊन यायचं असतं. पोलीस पाटील आणायला पाहिजे होते सोबत. नेमकी वाळू कशाने काढली जात होती आणि टायमिंग किती होता? वाळू 4:30 वाजता काढण्यात आली, ऍज माय इन्फॉर्मेशन. आणि वाळू संध्याकाळी म्हणजे दुपारी 4:30 वाजता. आणि वाळू हे अंबुजा सिमेंटच्या पोत्यामध्ये मोटरसायकलवर घेऊन चालले होते. ते पुन्हा दाखल झाला मी समजतो तुम्ही आता सांगितलं. त्यानंतर तुमच्याशी काय चौकशीसाठी वगैरे संपर्क झाला? नाही, माझ्यावरती 353 गुन्हा दाखल झाला हा मला एक थर्ड पर्सन कडनं कळलं, जे आउट ऑफ तालुका आहे. ते माझे फ्रेंड ऑफ फ्रेंड होते. ते पण म्हणजे पोलीस रिलेटेड होते. त्यांनी मला असं कॉल केला, की असं काय झालंय का तुमच्यावर 353? म्हणलं मला काय कल्पना नाहीये म्हणलं. मग परत मला सांगितलं आलं. मग मी चौकशी केल्यानंतर कळलं, की माझ्यावरती सरकारी कामात अडथळा म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. बघा, रात्री ज्यावेळेस हा सर्व प्रकार झाला त्यावेळेस करमाळा पोलीस स्टेशन येथे आपण उपस्थित होता. त्यावेळेस हा सर्व विषय मिटलाय अशा प्रकारे काय ते सांगण्यात आलं होतं. त्यावेळेस तिथून आपण काढता पाहिजे होता. नाही, ऍज अ सोशल वर्कर म्हणून हो का, मी हजारो 353 माझ्यावर घ्यायला तयार आहे. ना ते वाळूचा व्यवसाय माझा आहे, ना मी वाळूचा व्यवसाय माझ्या आयुष्यात कधी केलाय, ना माझ्या फॅमिलीवरती कोणताच आजपर्यंत 2 नंबरचा व्यवसाय केलेला गुन्हा दाखल झालेला. आम्ही याच्यात कोणत्याच बाबतीत कधीच नसतो. दुसरी गोष्ट, पोलीस स्टेशनला गेल्यानंतर माझी एकच प्रामाणिक मागणी होती, की तुम्ही मोठे मोठे टिपर रस्त्याने जाता, ह्यांना दुर्लक्षित करता. आज काय काय गावात इतके टिपर जातात, की गावातले रस्ते गायब झालेले, पण तिथे एकदाही पोलीस जात नाही. पोलिसांना जर फोन लावून सांगितलं, की आज गावामध्ये इथं टिपर आहेत, वाळू जाते, तर संबंधित माणसाचा फोन त्या टिपर जी चालवतोय, जो ठेका चालवतोय, त्याला फोन देऊन दमदाटी केल्या जाते.
मी माझ्यावरती काल रात्री मी त्यांच्या जवळ पोलीस स्टेशनला ह्या विषयावर चर्चा झाली. मध्यस्थी माणसं येऊन म्हणायला लागले की परत होणार नाही. मी सांगितलं की जी घेतलेले पैसे ती रक्कम त्यांना परत देण्यात यावी आणि इथनं पुढे असं काही घटना घडू नये. तो विषय तिथं कॉम्प्रोमाइज झाला. कोणीतरी रात्री त्या विषयावरती चर्चा केली, कुठल्या वरिष्ठ पातळीवर त्यांचं काहीतरी चर्चा झाली आणि त्यांना हे लक्षात आलं की ही गोष्ट अंगलट येणार आहे. का की ना तिथं महसूल खात्याचा काय इंटरफेअर होता ना, ह्यांचा कुठं ग्रीन बुक मध्ये ह्यांची नोंद केली होती की ही तिथं छापा मारायला जाणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी अंगलट येतात. झालेली घटना दुपारच्या 4:30 वाजता आहे आणि माझ्यावरती 353 हा पहाटेच्या 3:30-4 वाजता दाखल झालाय. म्हणजे ह्याच्यामध्ये डिफरन्स 12 तासाचा झाला. मग ह्याच्यात जर माझ्यावरती 353 होतोय तर माझ्यासाठी नाही ना झालं. आणि तिथं जो बिचारा वाळू काढतो तो शेतकरी आहे, तो काय वाळूवाला नाहीये. त्याची घरची परिस्थिती बघितली, तो घरकुलात घर बांधतोय, ही त्याची परिस्थिती. ह्याचा पण विचार केला पाहिजे ना. ज्यावेळेस हा प्रकार झाला, तुम्ही सांगताय की नदीमध्ये तो प्रकार झाला, त्यानंतर तुम्ही वरिष्ठ पोलिसांशी काय संपर्क साधला होता? खाली जे कोण कर्मचारी होते किंवा काय? नाही, ऍज अ प्रामाणिक मी तसा कोणाशी संपर्क साधला नाही. पण मला माहित होतं की ही बाउन्स बॅक करू शकतं त्या गोष्टीवर, म्हणून मी तिथं पत्रकाराला बोलून घेतलं होतं. तिथं अँटी करप्शन ब्युरो जे असतं त्यांचे तालुक्यासाठी मला वाटतं 3 सदस्य नोंद केलेले आहेत. त्यातल्या एक सदस्यांना मी तिथं बोलवलेलं होतं. अनेक नदीमध्ये शेतकऱ्यांचे मोटर्स असतात, अनेक लोक तिथं त्या काम करत होते, ते सुद्धा तिथं जमा झालेले होते आणि हे जे व्हिडिओ प्रूफ सगळे आहेत. या संदर्भात तुम्ही तहसीलदार वगैरे यांना कळवलंय? माननीय तहसीलदार मॅडमला आम्ही तिथेच कॉल संपर्क केला. जेव्हा संबंधित अधिकाऱ्याला लक्षात आलं, पोलीस अधिकाऱ्याला लक्षात आलं की हा विषय आता अंगलट यायला लागलाय आणि मॉब जास्त व्हायला लागलाय, तर अंगलट येऊ नये म्हणून कायद्याच्या चौकटीत बसवण्यासाठी त्यांनी तलाट्यांना कॉल केला. तलाटे त्यांची ड्युटी करण्यासाठी तिथं आला, पण ऍज एक झुकतं माप द्यायचं म्हणून त्यांनी सांगितलं की मला 4 वाजताच फोन आला होता. मी म्हणलं की गुन्हा घडतोय 4:30ला, तुला 4ला कसं काय फोन येऊ शकतो? की हा व्यक्ती तर 4ला नदीत आहे आणि तुला 4:30ला नदीत आणि तू 4लाच तिथं येतोय. मग त्याने मला नाही आम्हाला 5:30 वाजता फोन आला, 1 तास उशिरा फोन आला. त्यांनी कबुली केली. मी म्हणलं तू त्यांच्यावरती हे कर, किती पोते घेतले पंचनामा पूर्ण कर, त्याच्यामध्ये आमचं दुमत नाही. पंचनाम्याची बोजा काय असेल ती सुद्धा बोजा त्या शेतकऱ्यावर चढव, त्याच्याबद्दल पण दुमत नाही. पण एक पोत्यासाठी 25,000 रुपये जर लाच घेणं ही कितपर्यंत योग्य आहे? तहसीलदार मॅडम बोलले तहसीलदार मॅडमला आम्ही ऑन द स्पॉट बोललो. तहसीलदार मॅडमशी जेव्हा मी चर्चा करतो तो तहसीलदार मॅडमने सांगितलं की आम्ही तर गुन्हा दाखल करणार ह्या विषयावरती. मग मी त्यांना म्हणलं की मॅडम, हे गुन्हा दाखल करत असताना तुम्ही करणं हे योग्य आहे, पण पोलीस स्टेशनने करणं हे नाही. म्हणले पोलीस स्टेशन आम्हाला कोणत्याच गोष्टीत माहिती देत नाही, परस्पर आमची तिथं जाऊन ते लाच घेतं आणि त्याची बदनामी ही महसूल खात्याची होती, असं मॅडमने स्पष्ट वक्तव्य केलं. त्या वक्तव्याचं रेकॉर्ड पण आहे. ते वक्तव्य करताना अनेक लोक तिथं साक्षीदार पण होते आणि हा कॉल स्पीकरवर होता. म्हणजे मॅडमने स्पष्ट वक्तव्य केलं आणि त्यांच्या कामात त्यांनी लॉयलिटी पूर्णपणे दाखवली होती. म्हणजे हे जे सगळा घटनाक्रम आहे याच्यात काय राजकीय षडयंत्र आहे असं काय वाटतंय का तुम्हाला? म्हणजे शेतकऱ्याविषयी का माझ्याविषयी? पूर्ण एकूण जे घटनाक्रम आहे, म्हणजे वाळूच्या बाबतीत पूर्ण जिल्ह्यातच पालकमंत्र्यांनी सगळ्यांना सूचित केलेलं आहे की ते कायदा म्हणून कुठे चालून जाऊ नका. आमदार साहेबांनी त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे आणि अशा स्थितीत वाळू काढली जाते, त्यांनी त्याच्यातून हस्तक्षेप केला. त्यात मग राजकीय काय षडयंत्र आहे का? एक पोतं वाळू काढण्यासाठी मला नाही वाटत कोणतं राजकीय ह्याच्यात विषय असू शकतो, पण एक पोतं वाळू काढल्यानंतर 353 दाखल होऊ शकतो. त्याच्यासाठी एवढी पोलीस टीम आपदू शकते. परत तुम्हाला तातडीने लगेच तलाठी तिथं येऊ शकतो. तर ही मला वाटतं काहीतरी अदृश्य शक्ती ह्याच्यात असू शकते कुठली तरी. एका माजी आमदाराच्या मुलावरती 353 दाखल केला, म्हणजे वाटते तेवढी सहज आणि ही गोष्ट नाही. या गोष्टीकडे तुम्ही म्हणजे कसं पाहताय? म्हणजे फक्त प्रशासन त्यांच्या ह्याच्यावरती एवढी कारवाई करेल असं वाटतं का तुम्हाला? हा, एक राजकीय नेत्याचा मुलगा म्हणून जर तुम्ही सांगत असाल तर ही म्हणजे असंभव गोष्ट वाटते लोकांच्या दृष्टीने. म्हणजे ट्रूथ फॅक्ट आहे. आज आमच्या घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये जनतेने जवळपास 40-50 वर्ष आम्हाला ह्या तालुक्याची सेवा करण्यासाठी आमदारकी आमच्या ह्याच्यात दिलेली, पण आजपर्यंत आम्ही त्या पॉवरचा कधी मिसयूज केला नाही. वास्तविक पाहता
घडलेल्या घटनेपासून मी फक्त 100 मीटरच्या अंतरावर माझं स्वतःचं शेत आहे आणि मी एक खूप चांगला शेतकरी समजतो स्वतःला. मी शेतीही करत होतो. योगायोग त्या दिवशी मी तिथे शेती करत असताना तिथले युवक जमा झाले होते. ही पाहण्यासाठी मी खाली गेलो होतो. आणि जर तो माणूस प्रोफेशनल वाळू चोर असलाच असता तर कदाचित त्यांनी ही चोरी रात्री केली असती आणि किमान मोठा टिपर नाही तर ट्रॉली तरी नेली असती. एक अंबुजा सिमेंटचं पोतं घेऊन जर घरासाठी वाळू घेऊन गेला असता तर मला नाही वाटत की एवढा मोठा विषय होता. आणि त्याच्यासाठी 25,000 देणं पण एवढं योग्य गोष्ट नाही. त्याच्यानंतर आपली फक्त निर्णय आता नाही, माझ्यावर 353 झालाय. मी आता ते सांगतोय की जेवढे पोलिसांनी प्रामाणिकपणे म्हणजे 4:30ला जो गुन्हा दाखल घटना घडत होती आणि 4:40-42 तिथे हजर झाले, तसंच मला 353 माझ्या दाखवले तर तेवढंच क्विकनेस मला सुद्धा त्यांनी अटक करून पोलीस स्टेशनला न्यावं, जे करून कमीत कमी ह्या विषयाला जास्त वाचा फुटेल. ह्या करमाळा तालुक्यातले अनेक लोक आहेत की त्यांचे गुन्हे सुद्धा आपल्या करमाळा पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत नाहीत. आणि गुन्हे म्हणजे काय, हाणमारीचे केवळ साधे गुन्हे नाहीत, 376 सारखे गुन्हे, जे बलात्कारचा गुन्हा असतो, 326चा गुन्हा असेल जो गंभीर हाणमार असेल, 307 कितीतरी आपल्या करमाळा तालुक्यात. मी शर्यत लावून सांगतो, 2025 मध्ये आत्ताच्या ह्या चालू महिन्यापर्यंत तुम्ही माझ्यापाशी यादी काढून द्या की 307 गुन्हे किती दाखल झाले, 307 गुन्हे झालेले दाखल किती व्यक्ती आजपर्यंत आपल्या करमाळा पोलीस स्टेशनने पकडलेले तेवढे सांगा. आणि जर एकही त्याच्यातला जर त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं असेल, 307चे आरोपी सापडत नाही, तर पोलीस स्टेशनने असा एखादा फॉर्मन काढू द्या की 307चा एक कैदी पकडा, आम्ही त्याला ₹1,00,000 देऊ, किंवा एकाच दिवशी जर सगळे गुन्हेगार पकडून दिले तर आम्ही ₹1,00,00,000 देऊ. मी श्युरिटी आहे की मी ₹1,00,00,000 बक्षीस जिंकेल त्यातलं. काय पोलीस स्टेशनला हजर होणार काय आहे? नाही, मी इथंच आहे. मी करमाळा माझं शंभूराजे जगताप संपर्क कार्यालयामध्ये मी इथं असणार आहे. त्यांनी मला इथनं अटक करून दे. मी तिथे गेलो तर मी समर्पण केल्याने होईल ना. मग पोलिसांचं ह्याच्यात काम दिसून येणार नाही. कमीत कमी इथं तरी त्यांचं काम दिसलं पाहिजे की ते मला अटक करायला आलेले. आणि मला काही दुःख नाही, कैलासवासी नामदेव जगताप साहेब स्वातंत्र्य सैनिक होते. मला आनंद आहे की माझ्यावरती जनतेची सेवा करताना 353 दाखल, असे अनेक 353 माझ्या दाखल हीच मी एवढी प्रार्थना करतो. दुसरा हा भाविकाचा विषय आहे, मग तुम्हाला प्रश्न आहे म्हणजे सध्या प्रधानमंत्री आवास योजनेतून सरकारने 5 लाख घर मंजूर केलेले आहे आणि भाविकाचा प्रश्न गणपती, त्याच्यासाठी काय तुम्ही सरकारला सूचित करतायत का किंवा काय बोलणार आहेत का? ऍज अ एक सोशल वर्कर म्हणून मी तहसील मॅडमला विचारलं. तहसीलदार मॅडमने आम्हाला पॉझिटिव्हली सांगितलं की आम्ही वाळू देतो, त्यांनी रॉयल्टी भरली पाहिजे. पण ठीक आहे, त्यांनी रॉयल्टी नाही घेतली ही त्यांची खूप मोठी चूक आहे. पण एक मी अजून परत नमूद करतोय की त्याला त्याच्या घराची खिडकीला माग वाळू चिटकवायची, ती फरशी चिटकवण्यासाठी एक पोतं वाळू घेतलेली. हो, माझ्यावरती मी त्या व्यक्तीवर पण झालाय, ते पण 4:30ला झालाय. हो, आणि त्या गुन्ह्यात मी माझं नाव घेतलं की मी आडोताळ केला म्हणून की ते वाळू चोरत होते. सांगतो ना, अंबुजा सिमेंटच्या पोत्यामध्ये 2 ब्रास वाळू होती. नाही, तसं त्यांनी ट्रॉयली केली अंबुजा सिमेंटची, त्या पोत्याची ट्रॉयली दाखवली, त्याला ट्रॅक्टर दाखवलाय, ट्रॅक्टरच्या त्याच्यामध्ये त्यांनी ते सिमेंट. बरं, ह्याच्यात बेस्ट पार्ट सांगतो की त्या पोत्यांचे आम्ही फोटो सुद्धा काढलेले. ते कल्पनेत आहेत ते. हो, त्यांचं विजन आहे, तेवढी पॉवर, ते असं इमॅजिन करतात डोळ्या पुढं की ट्रॉयली आहे, तिथं ट्रॅक्टर आहे, आणि तसं ते डोळ्या पुढे आणून गुन्हा लिहितात. FIR ची कॉपी मी आमच्या वकील साहेबांना जे सांगितलंय ते देतील, मी ते सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करेल. हो, आणि 100% तो गुन्हा दाखल झालेला आहे. म्हणजे असं कोण उगाच नाही सांगणार त्या गोष्टीवरती. एक मिनिट, म्हणजे ज्यांच्यावरती ट्रॅक्टर होता, हो, ज्यांच्यावरती जे वाळू काढत होते ते आहेत का, म्हणजे ते समोर येतील? त्यांना बोलवलंय मी, ते आता इथं येतीलच, इथं आहेत. बरं, मी तुम्हाला एवढं सांगेल की जी व्हिडिओ शूटिंग तिथं रेकॉर्ड झालेली आहे ते माझ्या मोबाईल मधून झालेली, तर तिथले जे तुमचेच पत्रकार बांधव होते ते त्यांच्या मोबाईलने तिथं रेकॉर्ड करण्यात आलेली. दुसरी गोष्ट, पोलीस तोंडाने बोलताना म्हणतात की आम्ही पैसे घेतलेले नाहीये, तर ज्यांच्याकडनं घेतले त्यांनी तोंडाने सांगतोय की कसे घेतले, काय घेतले. ऍज आता प्रूफ एक इनोसंट आणि सिव्हिल पर्सन म्हणून मी सांगतो
की मी जर आज एखाद्या मेडिकल मधनं असू दे किंवा कोणत्या मोठ्या दुकानात जरी असू दे, सोन्याचं दुकान सोडलं तर 1000-10,000 रुपयाचं सामान घेतलं तरी मला ओरिजिनल पावती भेटत नाही. मग पोलीस स्टेशन काय आम्ही लाच घेतोय म्हणून तुला मी एक वेगळी पावती देतोय किंवा प्रूफ. त्याचा मोबाईल त्यांनी सांगितलं, लाच घेताना मोबाईल दुसऱ्या कर्मचाऱ्यापाशी द्याला, त्याला लांब घेऊन गेले तिकडनं, एक 100-150 फुटावरती लांब घेऊन गेले आणि ह्यांनी वाद खरा छिडला. 25,000 मागितले ते, ह्यांनी भीतीपोटी 23,000 रुपये होते ते दिले. त्याच्यावरनं वाद छिडत गेला तो आणि त्या कालव्यावरनं मी तिथं आलो ना, मला तिथं बोलवलं गेलं होतं. परत मी का आलो म्हणून तो वाद जास्त छिडत गेला तिथं. आणि ह्याच्या आधी पण मी अजून एकदा नमूद करून देतोय, बाळेवाडीमध्ये एक माणसाने घराचं टॉयलेट बांधण्यासाठी, बाथरूम बांधण्यासाठी बाथरूम पासून वाळू तिथनं उचललेली, त्याचं अंतर फक्त 10 फूट आहे. 10 फुटाच्या अंतरावर वाळू उठून त्याचाच बाथरूम बांधत होता. त्याच्याकडनं 1 लाख रुपये घेतलेले. तो विषय सुद्धा आलेला, खूप विषय तो गाजलेला. कारण पोलीस स्टेशनला काही दलाल असतात जी मिटवायचे कामं करतात, त्यांच्या थ्रू तो मिटता गेला. पण आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांपाशी तो विषय गेला. ज्या 1 लाख रुपयाचा नोटांचा बंडल घेतला होता तोच 1 लाख रुपयाचा बंडल परत त्या शेतकऱ्यांना ते परत द्यायला लागला. पण ही विषय प्रत्येक वेळेस ऍज अ पॉलिटिशियन किंवा ऍज अ सोशल वर्कर म्हणून आम्ही सोडू शकत नाही. असे अनेक विषय किती लोक आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. माझी एवढीच तरमळे, आम्ही ना कोणता राजकीय माणूस म्हणून त्याच्यात इंटरफिअरन्स करणार आहे. जिथं चोरी घडती तिथं घडतं. पहिली भूमिका आमची हीच असते की जर चुकीचं आहे तर ते चुकीचंच आहे. पण तुम्ही एखाद्या ह्याच्यावर एवढी मोठी लाच, करमाळा शहरामध्ये तालुक्यामध्ये जेवढे पण भंगारचे दुकान आहेत, आजपर्यंत कोणत्याच भंगार दुकानवाल्याला प्रॉब्लेम होते. पोलीस स्टेशनने भंगारवाल्यांपासून हप्ते गोळा करायला लागले. आणि ही मी ओपनली सांगतो, का की त्यांच्यापाशी काहीतरी ट्रॅक्टर, तुम्हाला सांगतो गाडीची जुनी रिम आलेली असते, ट्रॅक्टरचा टायर पडलेला असतो, मग तो चोरीचाच का? माझ्या ट्रॅक्टरचा जुना टायर जर मी तिथं विकला तर ह्याची पावती माझ्याकडे असते का जुन्या टायरची विकलेली? असं कुठेतरी त्यांना त्या कायद्याच्या कजाटीत पकडायचं चौकटीमध्ये आणि त्रास द्यायचा. 23 दिलेले त्यांनी महागार दिले का नाही आता तुम्ही त्या व्यक्तीलाच विचारा माझ्यापेक्षा सांगण्यापेक्षा. हा, आता तुमच्याशी चर्चा करतील, तुम्ही बैठ घ्या त्यांची. नाही नाही, 23 घेऊन मिटला नव्हता. 23 परत द्या नाही तर मिटणार नाही, ही भूमिका माझी होती. त्याचे 23 घेतलेले परत द्या नाही तर ते मिटणार नाही. ह्याच्यामुळे हा वाद खरं छिडत केला आणि त्यांना हा राग होता की मला का ह्याच्यात त्यांनी इन्व्हॉल्व्ह केलं. बरं, एक घरकुल बांधणाऱ्या साधारण माणसाकडनं जर तुम्ही 25-23 हजार रुपये घेता की त्याची महिना 6 महिन्याची पट्टी असते, शेतात काम करून घेता, तर हे कुठपर्यंत योग्य आहे? आणि पोलीस स्टेशनला मी तुमच्या पुढे अनेक लोक उभा करील. माझी विनंती राहील की त्या लोकांची पर्सनली बाईट घ्या. इथं मी काही लोक बोलवलेले की त्यांचा छळ किती प्रमाणात होतोय. करमाळा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करायला सुद्धा पैसे घेतले जातात. दाखल करून आपसात मिटला असेल एनसी, त्याचे सुद्धा पैसे घेतले जातात. माझ्यावर दाखल झाली मला अटक होऊ नये ह्याच्यासाठी सुद्धा पैसे घेतले जातात. आणि अप्रॉक्स करमाळा पोलीस स्टेशनची जर उलाढाल काढली तर महिन्याची उलाढाल ही 1 कोटी रुपयाची उलाढाल आहे. छोटं उदाहरण सांगतो, ह्याचं प्रूफ नाहीये पण सगळे सांगतील की हे खरं आहे का खोटं आहे. आपल्या करमाळा तालुक्यामध्ये पोंदोडी गावामध्ये एक भयंकर असा 302 मर्डर झाला होता, हत्याकांड झाला होता आणि त्याच्या एका महिलेचे तुकडे केले होते. त्या हत्याकांडमध्ये जवळपास 50 लाख रुपयाची तुम्हाला सांगतो लाच पुढच्या माणसाकडे घेण्यात आली की हा गुन्हा वेगळ्या पद्धतीने दाखवण्यासाठी. स्वतः आपल्या करमाळ्याचे पीआय आदरणीय गुगे साहेबांच्या बंधूवरती 302चा गुन्हा दाखल आहे. ह्या गोष्टीची सुद्धा चर्चा झाली पाहिजे. आणि आजपर्यंत एवढा करप्शन ह्या करमाळा तालुक्याने कधीच पाहिलं नव्हतं, जी एवढ्या 1.5 वर्षात पाहत होते. मला एवढ्या वर्षामध्ये इतक्या लोकांचे फोन येतात, कधी कधी आम्हाला वाईट वाटते की आम्ही त्याची मदत करू शकत नाही. ही ऍक्च्युअल फॅक्ट आहे. आपण सर्वजणांनी, मी विनंती करेल, मी आता इथं महिला पण एक आलेल्या आहेत ज्यांनी, त्यांची सुद्धा तुम्ही बाईट घ्या, त्यांचे मालक हित आहे, त्या संबंधित व्यक्ती आहे आणि उगाच वरचेवर बोललेलं नाहीये. त्या महिलांना बोलवता प्लीज. 112ला कॉल केला होता त्यांनी, एमर्जन्सी हेल्पलाईन नंबर जो पोलीस स्टेशनचा आहे 112, त्याच्यावरती कॉल केला. त्याला येऊन द्या प्लीज जरा. 112 वरती कॉल केल्यानंतर करमाळा पोलीस स्टेशनची गाडी तिथं गेली. त्या महिलेवरती अत्याचार झाला, छेडछाडीचा त्यांचा विषयही केला करण्यात आला. काकू या इकडे, या तुम्ही, मी सर तुम्ही.
बसू शकता. त्यांचे मालक कुठे आहेत? या तुम्ही पण या मामा या. अच्छा, ते माझे सरपंच आहेत हे मध्ये बघा. आता ह्यांचा 112 कॉल करून गाडी तिथं आली, संबंधित व्यक्ती पुढे होते गुन्हागार. पोलीस स्टेशन ह्यांना उत्तर दिलं की आम्हाला एवढेच काम आहेत का? कारण मला पोलीस स्टेशनला ही गेले. किती वेळ झाला? तुम्ही 2-3 तास झालं. 10:30. आता आम्ही आलोय 8ला आणि ती काय म्हणतात तिथं गुन्हा दाखल करा. आता त्यांनी सांगितलं तू गुन्हा दाखल करा. तर ही गुन्हागार आहे काय म्हणतात किंवा इथं असला गुन्हा दाखल करता येत नाही, तुम्हाला आम्हाला विचारावं लागेल आणि मग गुन्हा दाखल करावा लागेल. नाहीतर मग साधी यांची आणि म्हणलं थांबतो 11 वाजेपर्यंत थांबतो तर गुन्हा दाखल करून द्या. ते म्हणता येत नाही. दारू पिणारा असा गुन्हा दाखलच करता येत नाही आम्हाला. हात धरून वाढलेला असो नाही तर तिने काय म्हणतात. बोरगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करण्यात आली. शेवटची आरती होती. मिरवणूक मध्ये 10-5 मिनिट पुढे मागं होत असतात. आरतीसाठी सगळ्या समितीने रिक्वेस्ट केली की आरती होईल, तुम्ही साऊंड सिस्टीमवर तर आम्हाला आरती करायची. त्यांना मला तुमच्या माहितीसाठी सांगतो 25,000 रुपये त्यांना मागणी केली. अजून एक विषय सांगतो, मध्ये ऑनलाईन गुन्हा दाखल केला. फोन पे वरनच काहीतरी फ्रॉड झाला, मित्र फ्रॉड झाला. ओळखीचे होते ते, परत त्यांनी गुन्हा दाखल केला. ऑनलाईन गुन्हा दाखल झाला सायबर क्राईम कड. सायबर क्राईमने सांगितलं नियरेस्ट पोलीस स्टेशनला व्हिजिट करा, नियरेस्ट पोलीस स्टेशन तुम्हाला सहकार्य करेल. हिथले कर्मचारी, त्याला लिखी अर्ज दिलाय मी, PI गुगेनला लिखी अर्ज दिलेला आहे. त्यांनी मला त्याची पोच दिली नाहीये. आणि जर ती ह्या विषयावरती नाकारत असतील तर त्यांच्या रूम मध्ये कॅमेरा आहे, ते कॅमेऱ्याची चेकिंग व्हावी की मी त्यांना हा अर्ज दिलाय का नाही म्हणून. मी त्यांना पोच मागितली, त्यांनी पोच दिली नाही. बरं, ती पोच देत मागत होतो त्याच टायमाला एक तुम्हाला सांगतो, मिरगावचे एक व्यक्ती आले होते आणि साड्याचे व्यक्ती आले असते. तुम्ही ह्याच्यात एक नमूद करा की साडे ह्या गावामध्ये दर 15 दिवसाला एक मोठी चोरी होती. तर त्या माणसाने सांगितले की साहेब माझा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तर की तुझा काय गुन्हा आहे? पोलीस स्टेशनचं काम आहे का? आमचंच काम असतं का? पोलिस काय एवढंच बघणार आहेत का? अरे मग पोलिस काय बघणार आहेत? ठीक आहे, मला माहिती की अनेक जागेवरचे हप्ते गोळा करायचे असतात म्हणून प्रशासन लोड मध्ये त्यांचं. तर ठीक आहे ना, एक दिवस हप्ता नका गोळा करू, तिथली इमानदारी सोडून इथं दाखवा ना. मिरगव्हाण मध्ये एका व्यक्तीची मोटरसायकल चोरी गेली. मी साहेबांना रिक्वेस्ट केली की साहेब त्याची मोटरसायकल चोरीला गेली, कृपया करून आपण त्याचा गुन्हा दाखल करावा. पोलीस स्टेशनला एवढेच काम आहेत का? मला त्या माणसाला बोलतात तुला कळत नाही का हँडल लॉक करायचं, फोर्क लॉक टाकायचं. आणि तो माणसाला मी समोर आणेल. आणि वास्तविक पाहता त्या माणसाची माझी ओळख नव्हती. तो पोलीस साहेबाला तिथं बोलत होता, मी तिथं बसलेलो होतो. मी ऍज अ सिंपती म्हणून त्यांच्या वतीने बोललो. मग मी त्या माणसाला म्हणलो की तू म्हणताना म्हणून बाबा की इन्शुरन्ससाठी कमीत कमी मला FIR द्या. तर त्यालाच उलटं विचारलं, कवाची मोटरसायकल 2000, मग आहे का तुझा इन्शुरन्स? असेल का नक्की? ते मला असेल नसेल लगेच चेक करतो, मला इन्शुरन्स नाही निघलं बघू. मग अरे ही कोणती भाषा आहे? ह्या मला फक्त म्हणायचंय की आज पोलीस स्टेशन, उद्या शंभूराजे जगतापने पण एखाद्यावरती जर अत्याचार केला, मी कुणी का असा नका, तर पोलीस स्टेशनचं कर्तव्य की तो गुन्हा घेतला पाहिजे. मग जर सामान्य माणसाचा ह्याचा अर्थ काय? मग हा पोलीस स्टेशन सगळं मॅनेज होणार आहे का? एक छोटासा 420चा गुन्हा होता माझ्या. ठीक आहे, गुन्हा सगळेच असतात, पण 420च्या गुन्ह्याला जर आपल्या कर्मातले कर्तव्यदक्ष सगळे पोलीस 3-4 जणांची टीम करून जर दिल्लीला जाऊन आरोपी घेऊन येतात, हाय प्रोफाईल आरोपी. मला अशी माहिती कळाली की आपले पोलीस स्टेशन म्हणजे जे पोलीस ऑफिसर गेले होते ते इतके घाबरले होते तिथे गेल्यावर, त्या माणसाचे 50 बॉडीगार्ड होते. सिव्हिलवर पोलीस गेले त्यांनी गचोड पकडले होते आपल्या पोलिसांचे. ह्यांनी परत आयडी दाखवलं की आम्ही पोलीस आहेत म्हणून. इतक्या हाय प्रोफाईलच्या आरोपीला इकडे पकडून आणलं दिल्लीवरनं. ठीक आहे, त्याने आरोप केला, ही त्याचा संबंध आहे. मग तुम्ही त्याला पकडू शकता, 420च्या गुन्ह्यामध्ये त्याला आणू शकता, इथं ठेवू शकता. पायल नावाची मुलगी, तिला इथं ठेवू शकता. त्यांच्याकडनं 7-7 आणि 10-10 20-20 लाखाची लाच घेऊ शकता. ती ह्या करमाळ पोलीस स्टेशन मधून सुटले की लगेच सोलापूर पोलीस स्टेशन त्यांची गुन्हा दाखल होतो, तिथनं सुटले की लगेच टेंभुर्णीला होतो. ही सगळ्या आयडिया देऊ शकता. आणि सामान्य माणसांचा गुन्हा दाखल करत नाही. आणि एक वाळूचं पोतं भरले की एका मिनिटात तिथं पोहोचता. ही सामान्य माणसाची खूप मोठी अडचण आहे.
अनेक विषय आहेत, अनेक आहेत. माझ्याकडे काही शाळेच्या कॉलेजच्या मुलींच्या कॉल रेकॉर्डिंग मी जपून ठेवलेले. अक्षरशः रडून त्यांनी माझ्यापाशी काय काय विषय सांगितलेले. मी ते सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करेन. उघड उघड गोष्टी सांगितलेत की अजिबात म्हणजे अजिबात. मी त्यांना सांगितलं पीआय साहेबांना जाऊन भेटा, म्हणजे आम्हाला बाहेर हाकलून काढलं. अरे मग हे कशासाठी आलाय तुम्ही इथं? बरं, ह्याच्या आधी पण अनेक पीआय होतेच ना. अनेक पीआयसोबत राजकीय मतभेद होत राहतात. दोन गटातटाचे विषय असतात, काही गुन्ह्यावर मतभेद होतात, पण ह्याचा अर्थ कधी पीआयवर कोण राग ठरत नाही. ह्याचा पण गुन्हा घ्या, त्याचा पण गुन्हा घ्या, चालत राहतं. पण हा विषय असा आहे की मी कुणाचाच गुन्हा घेणार नाही, घेतला तर पैसे घेऊन करणार आहे. आणि माझ्यावर जो 353 दाखल झालेला आहे, मी परत एकदा त्याचं सांगतो की मी खूप आनंदी आहे की 353 लाच पकडताना होत असेल ना, तर असे अनेक 353 माझ्यावरती दाखल व्हावे. आणि ह्याची सुद्धा सगळ्यांनी नोंद घ्यावी की मला खरंच माहित नव्हतं. उद्या तुम्ही पण पेपरला जाहिरात किंवा एखादी चांगली न्यूज द्या की नवीन नियम आलेला आहे. सध्याच्या अधिवेशनामध्ये असं त्यांनी नियम काढलाय, पीआय साहेबांनी ते काल घोषित करून दाखवलं की 353 हा पोलिसाची लाच पकडताना सुद्धा दाखल होऊ शकतो. ह्याची माहिती सुद्धा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावी. आणि इथं आलेले अनेक लोक आहेत, तो ज्यांनी वाळूक आले ते सुद्धा आता आलेले, त्यांच्याविषयी सुद्धा तुम्ही त्यांच्याशी क्लेरिफाय करा. मी बोलतोय म्हणून करू नका. आणि तुम्ही जी ही व्हिडिओ तुमच्या मला युट्यूब ह्याच्यावर अपलोड होणार आहेत, मी बघणारे जेवढे पण ह्या करमाळा तालुक्यातले किंवा जनता जेवढे पण लोक आहेत, तुम्ही तुमच्या कमेंट सेक्शन मध्ये सांगा की तुमचे काय काय घटना तुम्हाला सगळ्या खाली येतात. मी सगळ्यांपाशी पोहोचू शकलो नाही, मी तुम्हाला 100-50 किस्से सांगेल जी माझ्यापाशी लोक आलेले. पण असे अनेक किस्से की तुमच्या समोर ह्यांचा पण विषय घ्या, ह्यांनाही विचारू शकता तुम्ही. तुमचं दादा, आता आपण अनेक घटना सांगितल्या, त्या अनुषंगाने करमाळ्यातील जनतेला या अशा प्रकारचे जे काय घटना होत असेल त्याबाबत काय आव्हान कराल किंवा तुमचे संपर्क साधण्याबाबत काय आव्हान? माझं एकच म्हणणं आहे की सगळ्यांनी एकजूट होऊन पोलीस स्टेशन विरुद्ध आवाज उचलला पाहिजे. का की जर आज आवाज नाही उचलला तर उद्या आपल्या घरात घुसून सुद्धा दरोडे केल्यानंतर ही दरोडेखोरांकडनं पैसे घेऊन आपणच त्यांना मारून घरात किडनॅप केलं होतं असे सुद्धा गुन्हे दाखल करायला बसलेले. म्हणून माझ्या जेवढे पण करमाळा तालुक्याचे लोक आहेत की जी पीडित आहेत, आणि अनेक लोक आहेत की ते करमाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी महिना येऊन तिथं वाट पाहतात. त्यांच्यासोबत होणारे अन्याय, त्यांच्यासोबत होणाऱ्या घटना की कुणीच ऐकून घेत नाहीये. ह्याच्यासाठी सगळ्यांनी एकजूट येणाऱ्या पुढच्या आठवड्यात मी 100% माननीय एसपी साहेबांना भेटीन किंवा एसपी साहेब असे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिथपर्यंत मला जाता येईल तिथपर्यंत मी जाऊन ह्या गोष्टीवरती शहानिशा करून तक्रार द्यायचा प्रयत्न करणार आहे की आमच्या विषय झालाय त्याच्यावरती तुम्ही शहानिशा करा. नेमकं झालंय काय आणि आमच्यावरती गुन्हा खोटा दाखल होतोच कस काय. माझ्यावरती सोडा तर अनेक लोकांवरती सुद्धा हे गुन्हे कस काय खोटे दाखल होऊ शकतात. एखाद्या आयुष्याच्यात वाटोळ होऊ शकतं, सामान्य माणसाचं करिअर बाद होऊ शकतं. हे बोलतोय म्हणून आठवलं. आता एक छोटीशी गोष्ट सांगतो. मला वाटतं आपण काय नॉन क्रिमिनल दाखला असतो ना एअरपोर्टसाठी आणि नोकरीसाठी, नॉन क्रिमिनलचा दाखला घेण्यासाठी सुद्धा 2000 रुपये घेतले जातात आपल्या करमाळा पोलीस स्टेशनकडून. आणि जर कायदेशीर तर तो द्यायच लागतो जर गुन्हा नसेल. जर कायदेशीर घ्यायचं तर मग 7-8 दिवस तुम्ही हेलपाटे मारायचे. आणि कोणत्याच माणसाची एवढी पेशन्स लेवल नसते. त्याला एअरपोर्टचे बाकीचे सगळे कामं करत असतात, कुठेतरी जायचं असतं, तो 2000 रुपये देतो. माझ्या एका जवळच्या मित्राने मला सांगितलं, राव मला तुम्ही फोन करून सुद्धा आमच्याकडून 2000 घेतात. म्हणलं बाळा 2000 घेतात हीच तुझ्याकडनं मला आज कळालंय म्हणून. ही प्रोसेस आहे. आणि जो त्याच्याकडून 2000 घेतो तो एक युवक असतो, तो कुठेतरी नोकरी जातो. म्हणजे पहिलाच त्याला भ्रष्टाचार कसा होतो हीच आपण सगळ्यात आधी व्ह्यू देतो. म्हणून 100% मी एसपी साहेबांकडे जाईल. आणि जो पीआयला आमच्या करमाळा तालुक्यातले प्रश्न सोडवायला नकोय ना, तो पीआय तर आम्हाला ह्या करमाळा तालुक्यात नको. आपल्या कामाची काय भूमिका? 100% असणार आहे. 100% भूमिका असणार आहे. लोक सहभाग ह्याच्यात जर आला, लोक उठाव जर लोकांची इच्छा असणार आहे तर लोकांसाठी माझा वैयक्तिक ह्याच्यात काहीच हेतू नाही ना. माझा मी कोणती एकही तक्रार आजपर्यंत पोलीस स्टेशनला घेऊन गेलो नाही. योगायोगली तशी कोणत्या माझ्यावरती वेळ पण आली नाही की मी पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी. पण जर लोक सहभाग आणि लोक उठाव ह्याच्यात असेल तर सगळ्यात पुढं ही शंभूराजा जगताप तिथं असेल. मग चाहे कोणताही गुन्हा असेल ती माझ्या अंगलट मी घ्यायला तयार आहे. बाबा, नेमकं काय तुमचं नाव काय, गाव काय, काय विषय काय झाला तुमचा? पवार, सोगाव. आमचं दीर असं दुपारी 2 वाजता दारू पिऊन आलाय आणि हाताला धरून असं आरडाओरडा झाल्यावर हाताला धरून असं घरात ओढत होता. आणि सासू आमची मध्ये आली म्हणून हा सासूचा पण हात पिरगळा. मग आमचा आवाज ऐकून ही रानात गेलेलं महाकारी आलं. त्यांना पण असं हाणायला काठी घेऊन धावत होता.
मग त्यावेळेस आम्ही मागच्या वेळेस पोलीस स्टेशनला आलो. त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुम्हाला जर अडचण आली तर तुम्ही 112ला फोन करा. मग ही पोलीस तिथं आल्यावर म्हणजे आम्ही असे अवती त्यांना नेऊ शकत नाही, म्हणजे पिऊन पडलेलं होतं ना ती. मग ती त्यांची गाडी तिथनं आल्यावर परत सुधीत आल्यावर पण आणि परत काठी घेऊन आमच्या अंगावर आलो. मग आम्ही इकडे करमाळ्याला आलो. इथं आल्यावर ही म्हणले आम्ही असला गुन्हा नाही घेत. नुसती शिवेगाळ केली म्हणून त्यांनी नोंदून घेतले की तुमच्या हाताला धरलंय असं जबरदस्तीने ओढतोय असं नाही घेतलं. किती वाजता आलो सांगा ना, किती वाजेपर्यंत? 8:30 वाजता आलोय आम्ही इथं. आता 10:30 वाजले आताची 8:30ला आलो आम्ही इथं. सायंकाळी. हा रात्री झालो 8:30 वाजता. 10:30 वाजेपर्यंत थांबलो तरी. बर, आपल्या लॉ मध्ये तरतूद आहे साहेब, महिलांचा कोणताही गुन्हा असेल तर तो तातडीने घेतला पाहिजे. 112ला कधी फोन केला? 3 वाजता पोलीस किती वेळा आले? 112 एक तासात एक तासात आलो. गाडी आली होती? हो ते म्हणजे गाडी घेऊन आली पण जाणार. आम्हाला काहीच करता येत नाही म्हणजे हे पेलेले त्याच्यामुळं. तुम्ही जाऊन करमाळ्याला गुन्हा दाखल करा म्हणते. करमाळ्यावाले म्हणते तर आम्ही दारूवाल्याचा गुन्हा दाखल घेत नाही. अहो म्हणलं तू फार घरात नेऊन ओढतोय तुम्ही नातेवाईक करून ती व्यसन मुक्तीचं ती बघा, म्हणजे आमच्याकडे काय नाही ते. व्यसन मुक्त केंद्रात ज्ञान करा, नीट करा तुमच्या तुम्ही. आम्ही काहीच करू शकत नाही. मग आता हे प्रोत्साहनच म्हणायचं का त्या माणसाला? पाहिजे असलं तर त्या तिकडे ऍडमिट करा. आणि आता सध्या जर गेलं तरी आता सध्या ती माणूस त्यांच्या घरी आहे. घरी आता 1 वाजेपासून बाहेर येते. आता दुपारच्या सध्या आरोग्य जेवणाला त्यांच्या घरी जायचं कशी घ्यायच्या भीतीमुळे ही माणसाने घेतली. करमाळ्यामध्ये कोर्टी गावामध्ये एक घटना घडली होती. मी त्यांचं नाव घेत नाही, पण तुम्हाला सगळ्या पत्रकारांना तो विषय माहिती आहे. माननीय सुप्रियाताई सुळे त्यांच्यापाशी तो विषय गेला होता. आपल्या करमाळ्याच्या पेपरला आणि तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवरती बातमी पण आली होती. एक विद्यार्थिनींनी मला फोन केला की त्यांच्या घरावरती असा अत्याचार होतोय की या ना शिंदे, या ना तुम्ही, की त्यांच्या घरात सीसीटीव्ही फुटेज आहेत. वर्षामध्ये त्यांचं घर 2 ते 3 वेळा जाळण्यात आलं. सीसीटीव्ही फुटेज मध्ये तो माणूस जाळताना दिसतोय. झोपलेला माणूस आहे, सिलेंडरची टाकी जवळ आहे. कुणावरती त्यांना संशय ह्या माणसाचं सुद्धा नाव घेतलं गेलेलं आहे. तरी सुद्धा पोलीस स्टेशननी साधा गुन्हा दाखल करून घेतला नाही. बर, ज्यांच्याविषयी गुन्हा दाखल करण्यासाठी वैयक्तिक आम्ही सुद्धा गेलो. ऍज अ तुम्ही सोशल वर्कर म्हणा किंवा राजकीय एक व्यक्ती म्हणून म्हणा, सोबत त्यांचे वकील सुद्धा आम्ही नेला. वकील एक म्हणजे लॉचा एक म्हणजे काय म्हणू आपण की त्याला लॉ अँड ऑर्डर सगळ्या माहित असतात. त्या माणसाचं सुद्धा ऐकून आजपर्यंत तो गुन्हा दाखल झालेला नाही. सुप्रियाताई सुळेने त्याच्याविषयी आवाज केला. आज सुप्रियाताई सुळे म्हणजे एक मोठी हस्ती आहे. महाराष्ट्राचं राजकारण पाहिलेले, दिल्लीमध्ये जाणारे व्यक्ती आहेत ते. त्यांनी ह्या विषयावरती फोन करून घेतला. त्यांना तिथं मला वाटतं की होय आम्ही करून घेऊ असा विषय झाला. आजपर्यंत त्याचा अजून सोक्षमोक्ष त्या विषयावर लावला. आणि ते पण एक महिलाच आहे ज्यांच्यावरती हे सगळं गोष्ट घडते. ती महिलांनीच दिलं. त्यांचं किराणा मालचं दुकान हे 3 वेळा जाळण्यात आले. आणि जाळण्याची इंटेन्शन म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, डायरेक्ट पेट्रोल आत घरात ओतून काडी लावून ही कॅमेऱ्यात सीसीटीव्ही फुटेजचे रेकॉर्ड आहेत. ही काय मोगम बोलणं नाहीये. आता ही जी आलेले आहेत ही व्यक्तीकडे तुम्ही बघा. आणि ही ती कालचे वाळू चोर जी आहेत बघा ना. काल वाळू चोर म्हणून ज्यांच्यासोबत माझं नाव आता आलेलं आहे, किती सांगा तुम्हीच, मी नाही बोलत त्याच्यात. अंबुजा ठिकाण चालू होती गाडीवरती आणि पैशाची मागणी त्यांची भरपूर होती. त्यांना आधी बोलून 25 देतो, पण एवढं जरी गेलं काय पैसे नव्हते, 23च भेटले. त्यांना पैसे घेऊन गेल्यानंतर ना म्हणले अजून 2000 रुपये घेऊन ये. मग जर मग जास्त कालवा व्हायला लागला, माणसं वगैरे गोळा झाले शेतकरी. दादा तिथे 100 मीटर वरती होते. वरती नावाला आलं ते खाली आले नंतर मग ते दादा आले म्हणजे मग ते थोडे चिडले माझ्यावरती. कसं काय आले, काय आले? मी म्हणलं मला काय माहिती नाही कसे आले, काय तुमच्या काळाने आले म्हणले. मग नंतर ना ते सगळं झाल्यानंतर ना दादा परत महागाडी गेले. म्हणले तू म्हणजे हे करा, म्हणले त्यांचे पैसे वगैरे महागाडी देऊन टाका. जसं झालंय ह्यांच्या गुन्हा दाखल करा तुम्ही, पण त्यांचे पैसे महागाडी देऊन टाका. आणि गुन्हा दाखल करायचं म्हणजे असं काय झालं, मी काय डंपर वगैरे काय घेऊन नव्हतो, फक्त ठिक घेऊन आलो. गुन्हा दाखल झाला हो.
23,000 रुपये तुमच्याकडे दिले त्यांनी त्यांच्याकडे काय तरी पण गुन्हा दाखल केला. हो त्यांचं नाव काय आणि 2 व्यक्ती तुमच्या पोलिसांचे नाव त्यांचं नाव मला काय सांगितलंय काय ते नाव दादा काय त्यांचं नाव विदाउट युनिफॉर्म होते त्यांचं काय नाही हो नाही ते नाव काय होतं रे ते एकाच नाव रणदिले म्हणून अमोल रणदिले. आणि दुसरं दुसऱ्यांचं नाव काय माहित नाहीये म्हणजे नवीनच आहेत ते. पैसे घेऊन त्यांनी कालवा जाऊन पलीकडे चिलारात गेले झाडीमध्ये त्यांनी कुठं ठेवले पण आम्ही परत गेलो बघायला तिथं पैसे काय सापडले नाही तिथं. दादा आल्याच्या नंतर ते फोन लावायचे कोणाला ते वरिष्ठांना माझी वरिष्ठांचा फोन चालली तिकडे झाडामध्ये गेले आणि झाडामध्ये पैसे ठेवून आले पण म्हणजे आम्ही पैसेच घेतले नाही तुमच्याकडे सगळं प्री प्लॅन केला गोष्ट अंगलट यायला लागली ना लगेच तलाठीला बोलू म्हणजे हे सगळं कायद्याच्या चौकटीत बसवा. चालू झालं तलाट्याला बोलवलं ते आधी फक्त मला म्हणायचे पैसे घे आम्हाला जाऊ दे पटकन. मला वेळ लागला घरनं पैसे घेऊन यायला हे ते सगळा वेळ लागला आणि मी आता काय एवढं वाळ करणार नाही की काय नाही वाळ कशाला घेत होते ते पण सांगितलं. घराची खिडकीची ही जी असते आपली ग्रेनाईट ती डस्ट मध्ये बसत नाही त्याला फक्त वाळू लागत होती तेवढी. हो त्यासाठी फक्त मी ठिक घेऊन गेलतो खाली आणि त्यांच्याकडे पण फुटे ठिकेचीच फोटो. नमूद किती केली? नमूद जास्त केली 2 ब्रास केली. दोन ब्रासची एफआयआर मध्ये नोंद केली. ट्रॅक्टरने ट्रॉली जोडून नेलेली म्हणून अशी एफआयआर मध्ये केलेली. आता ह्याचे आमच्याकडे प्रूफ आहेत की पोते ते का ट्रॅक्टरने नेलेली. आता मला हे कळत नाही की एका पोत्यामध्ये ह्यांनी 2 ब्रास बसवली का 2 ब्रासचं पोतच केलं हे का कळत नाही का अंबुजा नावाचा ट्रॅक्टरच होता. ही आता ते संशोधनाचा भाग आहे त्यासाठी एक वेगळी टीम बसवावी मला आता असं वाटायला लागली. नाही अहो माझं मी तुम्हाला सांगतो काय ऐका ना माझं पूर्ण डस्ट मध्ये बांधकाम तुम्हाला मी माझे डस्टचे सगळे पावते पण देऊ शकतो. तारखेवाईज सगळं माझे ह्याला लावलेले तारेला लावलेले आणि आता पण किती वाढलेली बघायचे असतील. हो आणि तिकीट सुद्धा तिथंच आहे ती भरलेले तिकीट सुद्धा तिथंच पडलेले फक्त पैसे कुठे गेले हे कळा नाही ठिका जागेवरच पडलेले आहे अजून. पैसेवाले गायब. दुसरा विषय तर असा आहे त्याच्यात अजून म्हणजे लक्ष वेधण्यासारखा विषय आहे की हा जो गुन्हा दाखल झाला हा जो विषय झालेला आहे हो सकाळी 4:30 झालाय. अजून सुद्धा तलाट्यांनी केलेला पंचनामा पोलीस स्टेशनला दिलेला नाहीये. पंचनाम्याला करायला स्वतः तलाटे हे 5 वाजता आलते. त्यांनी त्यांचं काम केलं का की तलाट्याला ही तवाच कळलं जेव्हा ही पोलिसांच्या अंगलट्या लागलं. तलाट्याला सुद्धा ही विषय माहित नव्हता. तहसीलदार मॅडमला सुद्धा मी होऊन सांगतोय की जर त्यांनी 1 पोतं उचललंय किंवा 10 पोते उचललेत किंवा तो अंबुजा नावाचा जो ट्रॅक्टर होता ते ट्रॅक्टर जर तो त्यांच्याकडे प्रूफ असेल तर त्याची जेवढी रॉयल्टी होती आणि जेवढा दंड होते तो त्याच्याकडे वसूल करावा. मला वाटतं 10 पट आहे ना 5 पट आहे 5 पटीने ते वसूल करावा. आता 5 पोत्याची किंमत किती होती आय डोंट नो मी काय क्षेत्रात नाहीये कधी मला यातली आयडिया नाहीये पण तेवढा दंड त्याच्याकडनं करावा. आणि राहिला विषय ह्याचा तर हे करमाळ तालुक्यातले किती अनेक मोठे टिप्पर आहेत किती पोलिसांना पोत्यासारखे दिसतात छोट्याशा मला वाटतं पाऊस सारखे दिसतात ते त्यांना दिसावं एवढी एक मी विनंती करतो. तुमचं आव्हान करा काय पुढची माझं आव्हान एवढंच असणार आहे की सर्वप्रथम पोलीस स्टेशननी तातडीने मला अटक करावं प्रामाणिकपणे अटक करावं. त्यांनी मी सांगितलेल्या गुन्ह्यावरती परत उत्तर द्यावं. अँटी करप्शन ब्युरोचे त्यांच्यापाशी मी तुम्हाला त्यांना आम्ही लेखी दिलेली शिंदेंनी ज्यांची ते ही केलेले पैसे लाच मागणी ती सुद्धा तिथं होते हे सगळ्या घटना घडत असताना त्यांच्याकडून तुम्ही ती नोट पाहावी त्यांच्याकडे दिलेलं ते पत्र पाहावं लेखी दिलेलं. आणि दुसरी गोष्ट हे झाल्यानंतर मी करमाळ तालुक्यातल्या सर्व जनतेला नम्र विनंती करतो की तुम्ही सर्वजण नेतृत्व कुणी करावं असं माझं म्हणणं नाहीये. नेतृत्व याचं कुणी करू दे एकजुटीने या आणि सर्वजण ह्या प्रश्नाला उत्तर मिळण्यासाठी एकजुटीने माझ्या सोबत तुम्ही या पोलीस स्टेशनच्या विरोधात मोर्चा काढा एवढी मी सगळ्यांना नम्र विनंती करतो.